नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केसूर गावचा रहिवासी असलेला पांडुरंग कोंडमंगळे नावाचा तरुण जो बराळी गावात विराट नावाचे सलून चालवायचा। पांडुरंगाला 3 अपत्य, त्याच्यामध्ये एक 3 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाच्या 2 जुळ्या मुली। पण पांडुरंगाला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले होते आणि या निवडणुकीमध्ये उभं राहून त्याला गावचं सरपंच देखील व्हायचं होतं। परंतु महाराष्ट्रातील निवडणूक नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही। हे समजताच त्यानं आपल्या एका मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय त्याला हा सल्ला सरपंच गणेश शिंदे यांनाच दिल्याचं तपासात समोर आलंय। याच निर्णयानुसार पांडुरंगानं आपली मुलगी प्राची कोंडमंगळे हिला गुरुवारी सकाळी शाळेत जाताना सोबत घेतलं आणि बोधन येथे साहित्य खरेदीला जात असल्याचं सांगत दुचाकीवरती बसवलं आणि त्यानंतर प्राचीला तेलंगणा राज्यामध्ये घेऊन जात बोधन जवळील कट्टापल्ली शिवाराच्या वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये फेकून दिलं। त्यानंतर तो रात्री एकटाच घरी परतला। कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। अशा चौकशी जेव्हा केली तेव्हा पांडुरंगला मुलीला कॅनॉलमध्ये फेकताना एका शेतकऱ्यानं पाहिलं होतं आणि त्याच शेतकऱ्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून नावाचा शोध घेऊन मुखेड येथे आले आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना ही घटना सांगितली। त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपी पांडुरंगला चौकशीला बोलावलं असता त्यानं चौकशीत आपला गुन्हा कबूल केला। दरम्यान निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले याला अटक केली असून त्याला मदत करणाऱ्या सरपंच गणेश शिंदे यालाही सह आरोपी केले। दोघांनाही हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संताप व्यक्त होतोय।